रामचंद्र रणवरे, राहणार दसूरपाटी. मग तिथं कालवा कशाचा झाला म्हणून असं बघायला गेलतो. बघायला गेल्यानंतर तिथं पिकअपनं बिबट्या उडवलेला होता. कुठं कालवा झालता? म्हणजे आवाज येत होता सगळा तिथं, म्हणजे तिथल्या परिसरात. किती वाजता? 7:30-8च्या दरम्यान संध्याकाळी. हां. बरं. कशाच कालवा येतो म्हणून बघायला गेलो. बिबट्या म्हणल्यानंतर मी काय केलं, बघायला गेल्यावर माझ्या पुढे एक दोघं होती. बिबट्या आल्याला बघून ती गेली निघून पळून. किती बिबटे होते? हा, किती होते? तसे 2 बिबटे आहेत फिक्सच. बरं. पण एक तरी आता म्हणजे समक्ष एक तरी होता आपल्या. मागच्या 3-4 दिवसात तिथल्या एरियात आपल्या 2 दिसले होते. बरं. तिकडे गोपनीमाळा म्हणून तिकडे आहेत, तिथं 2 दिसले दाऱ्याला गेल्यावर एक जण जोडीदार. बरं. मग त्यानं काय केलं, झडप मारली, मी दाबून खाली घेतलं. त्यानं खाली घेतल्यावर ती गोळ्या बरोबर माझा पाय धरला. त्यानं पाय धरला आणि पाय धरल्यावर मी त्याला दालपाट धरलं आणि एक पाय धरला वरनं. बरं. त्याला दाबत आमची वरनं खाली आलो. रस्त्यावर जे माझा पाय धरला तसंच दाबत मी खाली आलो. पाय धरून वडत नाही लागला होता? हा, नाही, पाय धरला की माझे सोडायला त्याचं दालपाट धरलं मी आणि एकीकडे पाय धरला की दाबत आमची चकमक चालू झाली. खाली गेला तो. बरं. खाली गेल्यानं म्हणजे आम्ही दोघं गेले की जाम धरलेलं बघून दुसऱ्या जोडीदार आलं. त्यानं बी अंगाउडी आणून आम्ही बरोबर ते हातानं निसाटलो म्हणजे जाम धरला. तोवर दुसरे एक जण आले, एक दोघं, त्याने पाय बांधून टाकले. साधारण असं किती मोठा होता बिबट्या? मोठा चांगला 70-80-90 किलोचा बिबट्या होता. कमरेच्या वर होता. होय. हो, मोठा होता बिबट्या. तुम्हाला कुठं चावला ते? पाय धरला आणि परत जबडा धरताना जबड्या माझं बोट बी धरलं. बरं. बोटाला पण लागले काय? बोट बी धरलं आणि पाय तर त्यानं पिंढरी आपटच धरली होती. अशी वरनं दाबला, खाली दाबला, त्याच्या जबड्यात तुमचा अख्खी पिंढरी बसली म्हणा. पाय धरला त्यानं. बरं. इतका मोठा होता. हो. आणखी कुठं शरीराला लागलं तुमच्या? दुसरं काय नाही, मग नक्की थोड्या इकडे तिकडे लागले. बरं. मग तुम्ही सोडलं कसं त्याला नाही, ते दालपाट धरलेलं ते फासलं ना मी हातानं. बरं. फासलं की ते सुटलं की परत त्याचं तसंच अंगावर बसलो मी. चकमक चालू झाली की दुसरी एक दोघं आली. परत मग जाम धरले. पकडला का तुम्ही? जिवंत पकडला होता. परत पाय हे बांधलं त्याचं. बरं. आणि परत त्याला पाय बांधल्यावर मी म्हणलं माझं चेन पडलं ना, रक्तात पिचकारी चालू होत्या पायात. जिथं दात बुडले ते पूर्ण हाडापर्यंत दात गेलते ना. मग ती पिचकाऱ्या चालते. तुम्हाला पिकअपमुळे आधी त्याला निमारदा घायल केलेला होता. म्हणजे त्याला अगोदर एका वाहनानं उडवलं होतं आणि ते बघायला गेल्यावर त्यानं तुमच्यावर हल्ला केला. चांगली 15-20 फूट उडी हाणली. म्हणजे त्यानं जखमी अवस्थेत तुमच्यावर त्यानं हल्ला केला. 15-20 फूट असा लांब होता. आपण वर उतरून ती डबऱ्यात होता. खालनं डायरेक्ट वर अंगा उडी. असा विषय झाला. मग तुम्हाला इकडे दवाखान्यात कोणी आणलं? मग तिथं जोडीदार बोलरा ही अशी होती उभं राहिलेली. ती जोडीदार होता. म्हणलं दवाखान्यात जायला लागतंय. मग दवाखान्यात ती घेऊन. ते बिबट्याचं पुढं काय झालं? बिबट्या परत मला माहिती काहीच माहित नाही. डायरेक्ट इथं ॲडमिटच केलं. म्हणजे नंतर तुम्हाला सांगितलं असलं की कोणी? नाही, काय वन विभागाकडे पाठवलं? वन विभागवाल्यांनी न्यायला एवढं सांगितलं. रात्री 8:30च्या दरम्यान श्री चंद्रसेन रामचंद्र ननवरे आणि समाधान हरिदास कपाले हे 2 व्यक्ती बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झाल्या होत्या. त्याची ट्रीटमेंट माझ्याकडे चालू आहे. समाधान हरिदास कपाले यांना किरकोळ इंजुरी असल्यामुळं प्राथमिक अँटीरेबीज लस आणि प्राथमिक उपचार करून त्यांना घरी OPD बेसिसवर पाठवलेलं आहे. आणि चंद्रसेन रामचंद्र ननवरे वय 29 यांना थोड्याशा गंभीर जखमा असल्यामुळं त्यांना सध्या माझ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून उपचार सुरू आहेत. आणि त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे. त्यांना काय रेबीजचे वगैरे? त्यांना प्रोटोकॉल असा असतो, कुठलंही जंगली जनावर चावल्यानंतर अँटीरेबीज व्हॅक्सिन दिले जातात. आणि अँटीरेबीज व्हॅक्सिनचा परिणाम शरीरावरती येण्यासाठी काही दिवस जातात. त्यामुळे अशा केसेसमध्ये आपण अर्जंट पेशंटच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून इम्युनोग्लोबिनचे इंजेक्शन दिले जातात. ते आपण त्यांना त्या जखमेमध्ये आणि इंट्रामस्क्युलर दिलेले आहेत. आपल्याकडं सर्वसाधारण स्नेक बाईट आणि डॉग बाईट्सच्या लसी असतात. मग इतर कुठलं जंगली जनावर चावलं तर त्या लसी आपल्याला उपयोगाला येतात का त्या केसमध्ये? हो, येतात. जंगली जनावरांच्या लसीमध्ये रेबीज व्हॅक्सिनच महत्त्वाचं असतं. एकसारखंच असतं. हो.
आता त्यांना डिस्चार्ज किती दिवसात भेटेल? साधारण 3 दिवस तरी आपण सुरुवातीला जखम्यांची स्थिती बघण्यासाठी ॲडमिट ठेवलेलं आहे. बरं. दात खोलवर बुडलेत काय? हां, त्याचे काप मसलमध्ये खोलदार बुडलेले आहेत आणि याच्यामध्ये काय असतं की जखमा खोल असल्या, ब्लिडिंग जरी होत असेल तर अशा याच्यामध्ये आपण टाके घेणे किंवा जखम सील करणे टाळतो. कारण जे काही विषारी लस आहे ते नैसर्गिक पद्धतीनं बाहेर ड्रेन होऊ दिली जाते. तर उद्या संध्याकाळी डिस्चार्ज होईल पेशंट. बरोबर चालतं.